दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्याच्या कुटुंबातील त्या मुलाचा विवाह झाला होता, परंतु त्याच्यासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला। त्याच्यासोबत असं काय घडलं या घटनेमध्ये आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता शेतकरी असो किंवा तरुण मुलं असू द्या, त्यांचा एकच प्रश्न आहे, ते म्हणजे आपलं लग्न होत नाही। मग या शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न झालं होतं, परंतु त्याच्यासोबत काय घडलं ते पहा। शेतकऱ्याचा मुलगा विठ्ठल वयवर्ष 25 त्याचं होतं। हा साधेपणा, कष्ट आणि प्रामाणिकपणा याचा मूर्तिमंत पुतळा तो होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका लहानशा गावात त्याची 4 एकर शेती होती। विठ्ठल हा दिसायला साधा पण मनाने खूप चांगला होता, पण त्याचे लग्न ठरत नव्हते। शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी देणार असे टोमणे त्याला आणि त्याच्या आईवडिलांना नेहमी ऐकावे लागत होते। त्यामुळे विठ्ठलचे आईवडील खूप काळजीत होते। याच दरम्यान विठ्ठलचे लांबचे एक नातेवाईक बाबूराव गावात आले। त्यांनी सांगितले की माझ्या ओळखीची एक चांगली मुलगी आहे, नाव संजना, खूप समजूतदार आहे आणि गरीब घरची आहे, त्यामुळे हुंडा वगैरे काही नको तिला, पण तिच्या घरच्यांना थोडी अडचण आहे, म्हणून लग्नाचा खर्च आणि थोडेफार पैसे तिला मदत म्हणून द्यावे लागतील। विठ्ठलच्या आईवडिलांनी आशा लावली। बाबूरावांनी संजना आणि तिची आई यांना गावात आणले। संजना दिसायला खूप सुंदर, बोलण्यात गोड आणि नम्र वाटत होती। तिने विठ्ठलाच्या आईवडिलांना इतके प्रभावित केले की त्यांनी तिला लगेच पसंत केले। बाबूरावने गरिबीचे कारण पुढे करून रोख 3 लाख रुपये मागितले। हे पैसे तिच्या वडिलांना कर्जातून बाहेर पडायला मदत करतील असे त्याने भावनिक होऊन सांगितले। विठ्ठलाच्या आईवडिलांनी आपली जेमतेम बचत आणि शेतीतील विकलेल्या मालाचे पैसे एकत्र करून 3 लाख रुपये जमवले आणि संजनाच्या आईकडे दिले। लग्नाची तारीख लगेच ठरली। अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांमध्ये विठ्ठल आणि संजनाचे लग्न पार पडले। संजनाने विठ्ठलासोबत 7 फेरे घेतले, मंगळसूत्र घातले आणि सगळं सोयीस्कर झालं होतं। आणि त्यापुढे विठ्ठलला वाटले की त्याचे आयुष्य आता सुखी होणार आहे। त्याच्या संजनामध्ये त्याची खरी जीवनसाथी दिसू लागली होती। आता संजनाने विठ्ठलाच्या घरी 2 दिवस घालवले। ती घरातल्या कामात मदत करत होती, मोठ्यांशी आदरपूर्वक बोलत होती आणि विठ्ठलसोबत गोड गोड बोलत होती। तिने पूर्णपणे विश्वास संपादन केले। 3ऱ्या दिवशी सकाळी तिने विठ्ठलला सांगितले, माझ्या आईला काल रात्रीपासून खूप ताप आलेला आहे, ती काल दवाखान्यात गेली नाही, तिला फोन करायचा आहे, मी आता जाऊन तिला भेटून येते आणि 1-2 दिवस परत येईल। विठ्ठलाच्या आईला संजनाची काळजी वाटली। त्यांनी विठ्ठलाला सांगितले, जा रे बाळा, तिला घेऊन जा गाडीतून आणि लवकर परत या, तिला भेटून लगेच परत या, एकटीला नको पाठवू। विठ्ठलने आपली जुनी पण व्यवस्थित असलेली मोटरसायकल काढली। संजनाने लग्नात दिलेले दागिने पॉलिश केले होते आणि त्यानंतर एका लहानशा पिशवीत ते टाकले होते। एका लहानशा पिशवीत टाकलेले ते दागिने आणि आईने दिलेले विवाह खर्चासाठी, नवीन संसारासाठी ठेवलेले उरलेले जवळपास 40,000 रुपये असलेले पाकिट जपून खिशात ठेवले। आई मी लवकर येतो असे सांगून विठ्ठल आणि संजना घराबाहेर पडले। विठ्ठल आणि संजना मोटरसायकलवरून संजनाच्या माहेरच्या दिशेने निघाले। जवळपास 2 तासांचा प्रवास सुरू झाला होता। आता दुपारचे 12 वाजले होते, ऊन तापले होते। रस्त्यात एक निर्मनुष्य ठिकाणी जिथे फक्त एक छोटीशी चहा आणि नाश्त्याची टपरी होती, तिथे संजनाने विठ्ठलला थांबवले। विठ्ठल, खूप भूक लागली आणि तहानी लागलेली आहे, डोके दुखत आहे, थोडा चहा आणि काहीतरी हलकं खाऊया, संजना म्हणाली। तिचा आवाज नेहमीप्रमाणे गोड आणि निष्पाप होता। विठ्ठलाला संजनाचा विचार आवडला। त्याने टपरीच्या बाजूला बाईक उभी केली। हो चल, मला थोडा थकवा आलाय। टपरीवर जास्त गर्दी नव्हती, फक्त 1-2 ट्रक ड्रायव्हर बसले होते। विठ्ठलने चहा आणि वडापावची ऑर्डर दिली। मी हात धुवून येतो असे संजना म्हणाली आणि टपरीच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा खोलीकडे गेली। विठ्ठल चहाच्या घोटाची वाट पाहत टपरीवाल्याची गप्पा मारत बसला। 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, पण संजना बाहेर आली नाही आणि तो शेवटी त्याच्यासोबत भयंकर असा प्रकार घडलेला आहे। विठ्ठलला थोडी काळजी वाटली। अहो काका, ती मुलगी आत गेली, ती अजून आली नाही, त्याने टपरीवाल्याला विचारले। टपरीवाल्याने खांदे उडवले। कुठली मुलगी? इथे तर फक्त आम्ही तिघेच होतो। विठ्ठलने चहाचा कप खाली ठेवला आणि तो धावत त्या खोलीकडे गेला। खोलीत कोणी नव्हते। मागील बाजूला एक लहान दरवाजा होता जो उघडा होता। मागच्या बाजूला फक्त शेती आणि कुठेतरी एक कच्चा रस्ता दिसत होता। विठ्ठलच्या पायाखालची जमीन सरकली। त्याला क्षणातच सगळे समजले, हे बनावट लग्न होते। तो घाबरून खिशात त्याने हात टाकला। त्याचे 40,000 रुपये असलेले पाकिटसुद्धा गायब होते। संजनाने कधीतरी हळूच ते पाकिट काढले होते। विठ्ठल मागे वळून पाहिला तर मोटरसायकलच्या हँडलवर असलेली दागिने असलेली छोटी
पिशवी पण नव्हती. विठ्ठलने टपरीवाल्याला विचारले, ती कुठल्या बाजूला गेली? टपरीवाला म्हणाला, अहो ती मुलगी आतून बाहेर आलीच नाही, ती मागच्या दाराने गेली असेल आणि बघा मागच्या बाजूने एक पांढरी गाडी आत्ताच स्पीडने गेली. विठ्ठलाला काहीही सुचत नव्हते. ज्याप्रमाणे त्याने संजनावर विश्वास ठेवला तो विश्वास पूर्णपणे चिरडला गेला होता. तो रस्त्याच्या कडेला हताशपणे बसला. डोक्यात विचारचक्र सुरू झाले. विठ्ठलने कसेबसे फोन करून आपल्या चुलत भावाला बोलवले आणि घरी परत आला. घरी येताच त्याने घडलेली हकीकत आईवडिलांना सांगितली. सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसत नव्हता, पण विठ्ठलच्या रिकाम्या खिशाने आणि संजनाच्या गैरहजेरीने सत्य स्पष्ट केले. आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 3 लाख रुपये, विठ्ठलाची जमापुंजी, नवीन संसारासाठी केलेले पैसे, सगळं काही एका क्षणात गेलं होतं. बाबूराव आणि संजनाची आई हे देखील गावातून बेपत्ता झाले होते. विठ्ठलच्या आईवडिलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. काही दिवसांनी पोलिसांनी विठ्ठलला सांगितले की ही एक सराईट टोळी आहे. ते गरीब आणि लवकर लग्न होणाऱ्या मुलांचे कुटुंब उद्ध्वस्त करत असतात. संजनाचे खरे नाव पूजा होते आणि आई बनलेली महिला तिची साथीदार होती. बाबूराव या टोळीचा एजंट होता, जो गावातून माहिती काढायचा. पोलिसांनी सांगितले, हे लोक लग्नासाठी घेतलेले 3 लाख रुपये आणि पळून जाताना घेतलेले तुझे 40,000 रुपये आणि दागिने असे 3,40,000 रुपये घेऊन पसार झाले आहेत. त्यांना पकडणे खूप अवघड आहे, पण आम्ही तपास सुरू ठेवू. विठ्ठलचे मन पूर्णपणे तुटले होते. त्याला फक्त पैशांचे नुकसान झाले नव्हते, तर त्याच्या साधेपणाचा, त्याच्या विश्वासाचा आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नांचा अपमान झाला होता. त्याची आई आता कोणाशीही बोलत नव्हती. वडिलांना खूप मोठा धक्का बसला होता. विठ्ठल रस्त्यावर बसला होता आणि त्याला तो चहाचा टपरी आणि संजनाचा गोड असणारा चेहरा आठवत होता. त्या दिवशीच्या चहाने त्याचे आयुष्य कडू केले होते. तो विचार करत होता, कसे आता हे जग, इथे साधेपणा आणि प्रामाणिकपणाची किंमत काय? ही एक बनावट लग्न करणाऱ्या टोळीची क्रूर घटना होती, ज्यात एका निष्पाप शेतकऱ्याच्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तो आता फक्त पोलीस तपास करतील या आशेवर जगत होता आणि पुन्हा कधीही कोणावर विश्वास न ठेवण्याची शपथ त्याने कदाचित घेतलीच असेल, कारण की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर अक्षरशः कोणालाही धक्का बसेल, कारण की या घटनेमध्ये अगोदरच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. त्याचबरोबर लग्न झाली तर अशा प्रकारचं जर कृत्य घडलं तर त्यांना प्रचंड मोठा धक्का बसत असतो. या शेतकऱ्याच्या मुलासोबत सुद्धा असंच घडलं. त्याने लग्न केलं आईवडिलांसाठी, कदाचित त्याच्यासाठी सुद्धा आणि आईवडिलांच्या सुखासाठी सुद्धा त्याने लग्न केलं असेल, परंतु त्याच्यासोबत असं काही घडेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. कारण की जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच मग अक्षरशः पळून जाऊन 3 लाख रुपये, त्याचबरोबर काही पैसेसुद्धा ती घेऊन गेली. परंतु पैशाचा विषय सोडला तर त्याच्या मनाचा आणि त्यानंतर त्याच्या स्वभावाचा तिने गैरफायदा घेतला आणि त्यानंतर त्याच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.